हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्तच ना. चला, आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे. मी नेकांची सोनाली साधेपणातलं सौंदर्य घेऊन ना की आज ना एकदम मस्त असं फ्रेश ब्लॉग घेऊन आलेलं आहे, असं काही म्हणायला हरकत नाही आहे. कारण सकाळचे तर आता किती वाजलेत हे तुम्ही बघितलाच आहात. तर आजचा दिवस खूप इंटरेस्टिंग असणार आहे. सकाळचं आपलं रुटीन, थोडंसं काम आणि संध्याकाळी आपण बनवणार आहे ना की स्पायसी वॉटरमेलन, जो ट्रेंडिंगला आहे. म्हटलं की चला करून तर बघू की कसं लागतं. आणि डाळ कांद्याची भाजी. सो दिवसाची सुरुवात तर करूया. सकाळी लवकर उठायला लागतं, कारण सक्सेसफुल लोक ना की लेट उठत नाहीत असं मला ऐकायला मिळालेलं आहे. त्यामुळे थोडीफार आपली सवयी लावून घ्यायची हळूहळू. कधी 5 वाजतात, कधी 6 वाजतात. बट ठीक आहे. चला तर पटकन ना की सकाळी आपल्या साहेबांचं टिफिन आणि श्रीषाचं परत स्कूल सुरू झालेलं आहे. मग म्हटलं की चला आजचा मेनू आहे सकाळचं टिफिनसाठी की मेथीची भाजी म्हणजे सुकी भाजी आणि वरण करते. तर हे असं बेत आहे. ॲक्च्युली माझा विचार होता की मेथी पराठे करावं, बट श्रीषाला हवं होतं की मेथीची भाजी, सुकी भाजी हवी होती. मग म्हटलं ठीक आहे, आता मेथीची सुकी भाजी फक्त मी टिफिनला कसं देणार, म्हणून मग विचार केला की थोडंसं वरणसुद्धा देऊ आपण. सो असा आजचा आपला मेनू आहे सकाळचा तरी. आणि मग साहेबांसाठी भाकरी आणि श्रीषाला ना की एकच चपाती देते, कारण श्रीषाला ना की दुपारीपर्यंत ना की भाकरी थोडंसं मऊ पडणार नाही आहेत, त्यामुळे तिच्यासाठी फक्त एक चपाती होते. आणि संध्याकाळी मग रेग्युलर सगळ्यांसाठी भाकरी असते. तर त्यामुळे मग तिच्यासाठी फक्त एक चपाती करते आणि नंतर मग श्रीषासाठी चपाती आणि बाकी आमच्यासाठी मग भाकरी. आणि आता मेथीची भाजी आहे म्हटल्यावरती भाकरी तर ऑब्व्हियसली, आणि ती ना की भाकरीसोबतच खरंच खूप छान लागते. सो असा आपला आजचा तर मेनू आहे. आता पहिल्यांदा सुरुवात आपल्याला कडक चहाशिवाय तर काय ऑप्शन नाही आहे. त्यामुळे पहिल्यांदा कडक चहा, त्याशिवाय आपला दिवसच सुरू होत नाही. म्हटलं ही अशी थोडीशी तयारी करून ठेवू आणि मग आपण चहा करायला ठेवू. सोबत चहा घेत ना आपल्या ह्या गोष्टी करायचं आहे. त्यामुळे थोडंसं काम आणि थोडं प्लॅनिंग, आणि जे काही प्लॅनिंग असतं ना की थोडंसं मी आदल्या दिवशी बनवून ठेवत असते, जेणेकरून माझा सकाळचा वेळ ना की वाचेल. त्यामुळे थोडंसं आपलं लाईफ चिल काय म्हणू शकता, असं काहीच नाही आहे. सो असा आपला दिवस आजचा तर जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट सांगते की थोड्या गोष्टी आता संपत आलेल्या आहेत. त्यामुळे ना की आपण जसं थोडंसं प्लॅनिंग करत असतो ना की बाबा आपला मसाला डबा म्हणा किंवा बाकीच्या काही गोष्टी आपल्या घरात आहेत किंवा नाही आहे, तर त्याचा एक चार्ट आपल्या फ्रीजवरती असतो की काय संपलेलं आहे ते पटकन लिहून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला बाहेर गेलं ना की तर तेही पटकन आणता येईल वगैरे. तर तुमचा आजचा सकाळचा मेनू काय असेल ना तर नक्कीच सांगा. आणि भाजी ॲक्च्युली ना की खरंच मी जो आठवड्याचा पूर्ण मेनू बनवतो ना, तर त्यात खूप जणांना तो आवडलेला आहे. सो मध्ये थोडंसं गॅप पडलं, पण परत आपण तो बनवू, जेणेकरून पूर्ण आठवडा आपल्याला जास्त विचार करायला लागत नाही आहे. सो त्यासाठी आपल्याला प्लॅन तयार करायचा आहे. आता मी सोबत ना की आंबीलसुद्धा बनवते. एक दोघांनी मला विचारलंसुद्धा की तो आंबील कशी बनवते. फक्त आता रेसिपी सांगते, एकदा करून दाखवतो आहे मी. पण आता पण मी बनवत आहे, बट रेसिपी शूट नाही झालं त्याचं. पाणी घेतलेलं आहे, थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं. आता त्याला मसाला वगैरे भरपूर जण टाकतात, मी इथं काहीच मसाला टाकत नाही आहे, प्लेनच करते. कारण का तर श्रीषाला एकदम प्लेन लागतं, लसूण वगैरे टाकलं तरी पण खूप छान होतं. सो सकाळची अशी तयारी झाली, सगळे गेले आणि मग म्हटलं की चला तर श्रीषा आल्यावर तिला फ्रूट्स आपण द्यायचे आहेत. सो मग म्हटलं की चला तिच्यासाठीही होईल, आपल्यासाठीसुद्धा होईल, म्हणून मग वॉटरमेलन काढलेलं आहे फ्रीजमधूनच. पण फ्रीजमधनं खरंच खूप थंड लागलं, मे बी त्याच्यामुळेच मग मला सर्दी खोकला झाली की काय असं वाटतं. तर मग म्हटलं की असे बारीक तुकडे करून घ्यायचे. आणि मी इथं काही जास्त टाकलेलं नाही आहे, थोडंसं हे बारीक करून बिया वगैरे थोडंसं जस्ट काढून घेतले. थोडंसं ट्रेंडिंग वाटलं आणि म्हटलं की चला आपण सुद्धा टेस्ट करू. खायला तर वॉटरमेलन मला तर वाटतं की सगळ्यांचा फेवरेटच असतो तो. सो चला आता आपण पटकन बघू की आपल्याला त्यामध्ये काय काय टाकायचं आहे. तर पहिल्यांदा एका बाउलमध्ये वॉटरमेलन घ्या. नंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे की थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि नंतर मग त्यामध्ये थोडंसं तिखट टाकायचं आहे आणि नंतर थोडासा चाट मसाला. हे एकदम मस्त असं मिक्स करायचं आहे, कारण ना की आपल्याला स्पायसी ट्विस्ट त्याला द्यायचं आहे ना, तर त्यामुळे. आता ॲक्च्युली ना की वॉटरमेलनमध्ये फक्त मीठ घातलं तरी पण खूप छान होतोच, पण थोडंसं आता स्पायसी ट्विस्ट द्यायचं असेल तर थोडंसं तिखट आणि थोडंसं चाट मसाला टाकायचा आहे आणि मग तसं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला खरंच सांगते, ट्रस्ट मी गाईज, टेस्ट एकदम झक्कास लागतो. अजून वॉटरमेलन संपलेलं नाही आहे,
त्यामुळे पटकन बनवा आणि एकदम असा छान असा स्वाद म्हणा तुम्ही, किंवा संध्याकाळचं वगैरे ना की एकदम निवांत बसून खावा. खूपच छान लागते. त्यामुळे आता चाट मसाला टाकतो म्हटल्यावरती तो तर टेस्टी होणारच आहे. बट वॉटरमेलन इमॅजिनसुद्धा करू शकलो नव्हतो, पण खरंच खूपच छान लागते. बनवायला जास्त काही वेळ लागत नाही आहे. त्यामुळे नक्की बनवून खा, अजून वॉटरमेलन सीझन आहे तोपर्यंत. आणि नंतर मग म्हटलं की चला हे सोबतला की आपण परत संध्याकाळची सुद्धा तयारी करू, कारण परत वेळ नको व्हायला आपल्याला. त्यामुळे पटकन आपण संध्याकाळची सुरुवात करू. आणि आजची भाजी आहे माझ्या डाळ कांदा. आता प्रत्येकाची रेसिपी वेगवेगळी असू शकते. डाळ कांदा म्हणजे कसं फुल आपली देसी स्टाईल. त्यामुळे ना चला आता प्रत्येकाने कसं बनवता तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. पहिला आपण हे खाऊन घेऊ आणि नंतर मग आपण बनवू. तर डाळ कांदासाठी ना की मी डाळ म्हणजे चणा डाळ मी भिजत घातलेलं होतं. थोडंच घेतलेलं आहे, जास्त घेतलेलं नाही आहे. सो तर ते भिजत ठेवायचं आहे. नंतर ना मग आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत. आणि नंतर मी सांगते डाळ आणि कांदा, त्यामुळे कांद्याचं प्रमाण ह्यामध्ये जास्त असतं. आणि जर ह्याची टेस्ट जर तुम्हाला चांगली लागायची असेल तर आपल्याला कांदे ना की छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे, म्हणजेच परतून घ्यायचं आहे. नाहीतर मग डाळ कांद्यामध्ये तुम्हाला कांदा जर कच्चा लागला ना तर डाळ कांद्याची टेस्ट तुम्हाला अजिबात आवडणार नाही आहे. त्यामुळे जितकं तुम्ही कांदा छान परतून घ्याल ना की तेवढं तुम्हाला ती भाजी छान होते. आणि काही नाही आहे, फक्त मी ते घातलेलं आहे, कढीपत्ता घातला, नंतर कांदा छान परतून घेतला आहे. तिखट, मीठ आणि थोडासा गरम मसाला घाला. तर अशी आपली एकदम सिंपल अशी डाळ कांदा. भरपूर मसाले वगैरे चालतात, बट तुम्हाला देसी स्टाईल म्हणा किंवा आपली जी जुनी परंपरागत भाजी करायची असेल ना, चटणी मीठ टाका, थोडंसं गरम मसाला टाका आणि शिजवून घ्या. मस्त अशी आपली ही डाळ कांदा भाजी तयार. चला थांबूया इथेच आणि तुम्ही नक्की बनवा आणि कमेंटमध्ये मला सांगा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली.